99% लोकांना माहिती नाही मूग डाळ भजी आतून बाहेरून खुसखुशीत खमंग कुरकुरीत बनवण्याचं सिक्रेट। बाहेर पावसाची रिपरिप आणि वाफाळलेली कुरकुरीत मूग डाळ भजी हे कॉम्बिनेशन कुणाला नाही आवडणार। जर तुम्हालाही संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे। खूपच मस्त। त्यासोबत मूग डाळ भजी बनवताना आज मी मूग डाळ भजी बाहेरून खुसखुशीत आणि आतून जाळीदार होण्यासाठी तुमच्या सोबत काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा शेअर करणार आहे। चला तर मग तुम्ही पटापट चुलीवरची मेजवानीला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर भजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो बटाट्याची भजी, कांद्याची भजी, मेथीची भजी, पालकची भजी। या भाज्या खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। तर आज मी मुगाची भजी बनवणार आहे, ती पण खायला खूप जबरदस्त टेस्टी लागते बरं का। तर कमी साहित्यामध्ये कमी वेळेत तयार होणारी मुगाची भजी आज मी कशा प्रकारे बनवते ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर मूग डाळ भाजी बनवण्यासाठी मूग डाळ स्वच्छ धुवून 2 तासासाठी भिजत ठेवली होती। मूग डाळ भजी बनवण्याची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला पहिली टिप्स सांगते बघा। मी चांगली निवडलेली स्वच्छ धुतलेली 2 वाट्या या प्रमाणाने मूग डाळ मी 3 ते 4 तास चांगली भिजवून घेतलेली आहे। डाळ जितकी चांगली भिजेल तितक्या भजी हलक्या होतात। 2 तासासाठी डाळ भिजत ठेवली होती, चांगली भिजली गेलेली आहे। तर ह्या डाळीतून आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। चला आता या चांगल्या भिजलेल्या मूग डाळीतले पाणी मी काढून घेते। या प्रकारे एखाद्या चाळणीवर मूग डाळ ओतून पाणी काढल्याने ती कोरडी होईल। बघा मूग डाळ चांगली कोरडी झालेली आहे, पाणी सगळं निघून गेलेलं आहे। आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे। तर या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी दाखवते। मूग डाळ घेतलेली आहे, ती चांगली भिजवून घेतलेली आहे। ओवा घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या एवढं साहित्य आपल्याला मूग डाळ भजी बनवण्यासाठी लागणार आहे। आता यापैकी ही मूग डाळ आहे ही आपल्याला वाटून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग डाळ मी वाटून घेणार आहे। पाणी न टाकता ही डाळ मी आता वाटून घेते। ही डाळ वाटताना थोडी जाडसर वाटायची आहे। बघा आता मी तुम्हाला दाखवते डाळ वाटली गेली की नाही। ही डाळ वाटताना यामध्ये मी पाणी घालणार नाही। मिक्सरला फिरून मिश्रण थोडे जाडसर ठेवून अगदी बारीक पीठ न करता ही मूग डाळ मी वाटून घेतलेली आहे। आता या डाळीसोबत मी आलं, लसूण, मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे वाटून घेणार आहे। हवं तर तुम्ही या स्टेपला यात थोडं तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। चला आता झाकण बंद करून वाटून घेते। बघा या प्रकारे मूग डाळीचं मिश्रण मी जाडं वाटून घेतलेलं आहे। हे बघा एकदम असं पातळ असं वाटलं नाही, जाडं भरडच वाटलेलं आहे। जाड्या भरड्या वाटलेल्या या मुगाच्या डाळीमध्ये मी आता ओवा टाकणार आहे। हातावर जरासा ओवा घेते आणि तो बोटाने असा कुस्करते आणि त्याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा ओवा टाकते, त्यानंतर हळद टाकते अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकणार आहे। वाटलेल्या मूग डाळीचे हे मिश्रण मी हाताने चांगलं किमान 5 ते 7 मिनिटे एकाच दिशेने फेटून घेणार आहे। असे केल्याने या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळेच भजी तळल्यानंतर आतून खूप जाळीदार आणि हलकी मऊसर होते। मूग डाळ मी हाताने चांगली मिक्स केलेली आहे। यामध्ये मी आता कढीपत्ता तोडून टाकणार आहे। कढीपत्ता टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। तसेच यात 1 ते 2 चमचे तांदळाचे पीठ घातल्यास या भजींना छान कुरकुरीतपणा येतो। मूग डाळीचं मिश्रण आता चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे आणि तयार सुद्धा झालेलं आहे। आता या मूग डाळीच्या मी आता भजी बनवून घेणार आहे। चला आता मी तळण्यासाठी चुलीवर तेल गरम करत ठेवलेलं आहे।
भजी तळताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तेल मध्यम गरम असावे, कारण तेल खूप जास्त गरम असल्यास भजी बाहेरून जळतात आणि आतून कच्ची राहतात. म्हणून मी सांगितलेली ही छोटीशी टीप नक्की लक्षात ठेवा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे, चुलीवरची मेजवानीला सबस्क्राईब करून ठेवा. माझे खूप सारे भाऊ बहीण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. चला, हलक्या हाताने मूग डाळ भजी मी आता तेलात सोडून घेते. भजी तेलात सोडल्यानंतर लगेचच काही जण त्या उलट पलट करत असतात, तर तसं करायचं नाही. या भजीना खालच्या बाजूने थोडा सोनेरी रंग आला की मगच उलटवा. ही टीप सुद्धा लक्षात ठेवा. चला, आता भजी सोनेरी व्हायला लागलेल्या आहेत. आता मी त्या चांगल्या तळून मग झाऱ्याने काढून घेते. बघा, तुम्ही बघू शकता, हॉटेलपेक्षा भारी, जबरदस्त टेस्टी अशा मूग डाळ भजी तळून तयार झाल्या आहेत. अशाच प्रकारे सर्व भजी मी तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. चला, जाता जाता तुम्हाला एक प्रो टिप सुद्धा सांगून जाते. जर तुम्हाला भजी जास्त वेळ कुरकुरीत ठेवायची असतील तर ती मध्यम आचेवर थोडी हलकी तळून काढून ठेवा आणि सर्व करण्याच्या वेळी पुन्हा एकदा मोठ्या आचेवर डबल फ्राय करून घ्या. त्यामुळे ती बराच वेळ मऊ पडत नाहीत. बघा, तुम्ही बघू शकता, खमंग कुरकुरीत अशी मूग डाळ भजी तयार झालेली आहे. त्यामधली एक भजी तुम्हाला मी उचलून दाखवते. वा, खूपच जबरदस्त तळून तयार झालेली आहे मूग डाळ भजी. आता मी तुम्हाला मूग डाळ भजी तोडून दाखवते. मध्ये सुद्धा खूप छान तळली गेलेली आहे. ही बघा, जबरदस्त. तर आता टोमॅटो सॉस आहे, त्यासोबत बुडवून आपण ही मूग डाळ भजी खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. ही बघा. वा, खूपच मस्त. ही भजी तुम्ही पुदिना कोथिंबीर चटणी किंवा गरम चहा सोबत नक्की एन्जॉय करा. बघा, तुम्ही बघू शकता, खमंग कुरकुरीत जबरदस्त टेस्टी अशी मूग डाळ भजी आज बनवून तयार झालेली आहे. खाताना तुम्ही टोमॅटो चटणी किंवा खोबऱ्याची चटणी सोबत खाल्ली तरी खूप मस्त लागते. तर घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. कमी साहित्यामध्ये कमी वेळेत तयार होणारी मूग डाळ भजी ही तुम्ही एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवून खा अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खा. कशी होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.